मिनिट आपल्या जॉईनिंगसाठी देतात. आता लास्ट कॉल असेल, जो मुलगा नसेल तो ऍबसेंट कडे जाईल. इकडे लक्ष द्या. 107 असेल तर त्याने त्याचा क्यूब दाखवा, नाही तर त्याला ऍबसेंट करतो. 107 ओनली. 107 ओवी इज ऍबसेंट. 112 मी जे ऍबसेंट आहेत त्यांच्याबद्दलच बोलतोय, तुमच्या बाकीच्यांच्या बद्दल नाही. तुमची प्रेझेंटी लागलेली आहे. 112 112. 112 असेल तर क्लासमध्ये त्यांनी क्यूब दाखवा आणि बोला. येस सर. कुठं आहे? येस सर. कुठं आहे 112? इकडे. कुठं आहे येस. 112? क्लास. हा, मग दाखव जरा व्यवस्थित मला. कॅमेऱ्यात दाखव तुझा नंबर. नाही दिसत आहे तुझ्या तोंडावर. मी आता तुझ्या तोंडावर लाईट आला पाहिजे. ते कॅमेऱ्यावर कशाला लाईट करतोय ते मोबाईलवर? इकडे. अरे थांबा एक मिनिट. एक मिनिट स्टँड. तुझ्या मागे एवढा मोठा एक हॅलोजन सेकंड. लावून ठेवलेला आहे. काय नंबर आहे सर. तुझा? 112. 112 इज प्रेझेंट. येस सर. ठीक आहे. त्याच्यानंतर 117 117. 117 असेल क्लासमध्ये तर दाखवा. 117 इज प्रेझेंट. वंडरफुल. 119 119 प्रेझेंट असेल तर क्यूब दाखवा. 119 119 बोललो. 119 119 इज प्रेझेंट. 120 120 120 आहे का कॉम्पिटिशन मध्ये? 120. हो. ओके, 120 इज प्रेझेंट. 121 121 121 आहे का? त्याने दाखवा क्यूब. रेवा 121 इज प्रेझेंट. वंडरफुल. 124 124 दाखवा आणि बोला पण हाय का नाही असं. 124 इज प्रेझेंट. 126 126 दाखवा. 126 फास्ट प्लीज. हा, व्यवस्थित बस. तू कशाला आला त्याच्या मदतीला? त्याला दाखवू दे, जो कॉम्पिटिशन बसलाय तो दाखवेल. 126 इज प्रेझेंट. नेक्स्ट. 125 125 दाखवा. हु इज 125? 125 आहे का क्लासमध्ये? चलो ठीक आहे, आहे. 127 127 127 इज प्रेझेंट. 128 128 128 128 is present in a class, in a competition. 128 is absent. 129 हॅलो सर. 129. सर 128. मग दाखवा ना, मग बोला ना, कुठं आहे? दिसत नाही मला ते. बेटा जवळ आहे आणि व्यवस्थित दाखव नंबर. तू कुठं बसली आहे? तुझा कॅमेरा कुठं आहे? काय लिहिलंय तिने? बघा बरं, तिने काय लिहिलंय बघा. बघा बघा बरं, क्यूबवर काय नंबर लिहिलाय? काय लिहिलाय तो नंबर, ताई? बाकीच्यांचे माईक 129 बंद आहे करा. सर. हा, 129. मग 129 आहे ना, मग मी 128 विचारतोय. ठीक आहे, 128 इज हा ऍबसेंट. ती पण आहे सर. कुठं आहे मग तो क्यूब? दाखवा ना ताई. आहे तर मग दाखवा ना. एक 128. एक मिनिट सर, मी कॉल करते. आहे ती. आता कॉल कराल मग येणार का ती मीटिंग मध्ये? नाही सर, ती होती. हा, कर बरं पण. प्लीज ताई, प्लीज ताई, जास्त गडबड नका करू ताई. ताई माईक बंद करा पहिले आणि तुम्ही शांत बसा. फारच साऊंड आहे तुमच्या घरातून. ताई हालचाल कमी करा प्लीज. धिकले ताई. परत एकदा विनंती करतो, मुलांनी असं बसायचं असतं. प्लीज इकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त एवढ्या लांब अंतरावर बसायचं असतं. असे दोन्ही हात दिसले पाहिजे. जर मी असा असेल तर मी कॉम्पिटिशनला मी असा दिसलो पाहिजे. असं बसायचं असतं. काहींचं छप्पर दिसतंय, काहींचं मागच काहीतरी डेकोरेशन दिसतंय. काय गरज? व्यवस्थित पोझिशन शिकायची असते ना. इट इज अ कॉम्पिटिशन यार. लास्ट.
मी लास्ट 2 नंबर माझ्याकडे ऍबसेंट आहेत ते डिक्लेअर करतो. 107. प्लीज, आपण लेट झालो ऑलरेडी, 5 मिनिटं लेट झालो प्रेझेंटीमध्ये. एवढा वेळ मी कुठल्याच बॅचला घेतला नाही. आता नंतर बॅच नाही म्हणून मी पण रिलॅक्स आहे. 107 इज प्रेझेंट. लास्ट कॉल. 107 इज ऍबसेंट. Sir, 128 is present. Frantic declare. दाखव, व्यवस्थित दाखव. तू कुठं चालली, तुझा क्यूब कुठं चालला, किती आवाज येतोय तुझ्या घरातून. 128. ओके, 128 इज प्रेझेंट. ठीक आहे. प्लीज इकडे लक्ष द्या आता सर्वजण. रूल्स व्यवस्थित ऐका. तुझ्या कॅमेराची काही वीड छोटी आहे का? तू एवढीच दिसते मला. आणि आवाज बंद कर तुझा. आता कोणी माईकला हात लावू सर नका. माईकला कोणी हात लावू नका. सर सर 103 पण absent होतं. तुम्ही नाव नाही घेतलं. कोण? 103. 103 या बॅच मध्ये नाहीच आहे बेटा. 103 मागची बॅच होती, 5 नंबर बॅच मध्ये होता तो कोड. तू कोण सांगशील मला की 103 या बॅच मध्ये ऍबसेंट आहे म्हणून? तू तुझं बघ फक्त. तुझा नंबर काय तेवढं बोल फक्त. तुझा काय कोड आहे तेवढं बोल फक्त, रेवती माने. 103 सई माने, ते माझ्या मम्मीचं नाव झालं. ओके, तुझा काय कोड आहे? 103. ठीक आहे, घेतला मी आता. माधुरीताईंनी सांगितलं होतं म्हणून 103 घेतला. ठीक आहे. 6 मध्ये घेतला. ठीक आहे. थँक्यू. बोलू नको, माईक बंद कर. Excuse me, sir. प्लीज, Excuse बोलायची me, sir. गरज नाही. मी ज्याला सांगेल त्यानेच बोलायचं फक्त. नाही, डिस्क्वालिफाय करेल मी. प्लीज त्रास देऊ नका. ऑलरेडी आपण 5 मिनिटं लेट झालो. 8 नंबर. 8 नंबर आहे का? हात फक्त वरती करा. 8 नंबर. 8 नंबर. रोल नंबर 8. रोल नंबर 8. ओके. Present, sir. ओके. रोल नंबर 9. रोल नंबर, सॉरी, 7. रोल नंबर 7. Present, sir. ओके. रोल नंबर 103. प्रेझेंट सर. ओके. रोल नंबर 107. ठीक आहे. 107 ऍबसेंट आहे फक्त. प्लीज इकडे बघा. कोरम फुल आहे म्हणून टीचरांनी कॅमेरा ऑन करू नका, नाही तर मुलं मुलं कॉम्पिटिशनच्या बाहेर जातील. आता जेवढ्यांचे कॅमेरा ऑन आहेत माझ्या बरोबर समोर कम्प्लीट 25 मुलं आहेत, म्हणून टीचरांनी कॅमेरा ऑन करू नका आणि माईक कोणी ऑन करू नका. इकडे लक्ष द्या. वंडरफुल. आता तुमची प्रेझेंटी लागलेली आहे, पण प्रत्येकाने ई प्रेझेंटीसाठी असा नंबर दाखवा. सर्वजण कॅमेरामध्ये दाखवा प्लीज. प्लीज कॅमेरामध्ये नंबर दाखवा. आणि पुन्हा परत तुमचा क्यूब सॉल्व आहे असं दाखवा. म्हणजे सॉरी, सॉल्व आहे असा. डिस्टर्ब नाही पाहिजे. डिस्टर्ब असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. मी लगेच नंबर सांगतो कुठला नंबर डिस्क्वालिफाय असं दाखवा लगेच. पूर्ण असा दाखवा रे. पूर्ण असा दाखवा. ओके, वंडरफुल. असाच धरून ठेवा कॅमेरामध्ये. आता कॅमेरापेक्षा बाहेर हात घेऊ नका आता प्लीज. इकडे लक्ष द्या सर्वजण. अर्चना, अर्चना साळुंके, कॅमेरात घे हात. ते तुझ्या घरातले डबे नको दाखवू मला. तो क्यूब दिसला पाहिजे. अंडरस्टँड द रूल्स रेग्युलेशन. अंडरस्टँड बेटा प्लीज. कॅमेरा व्यवस्थित ठेव. परत पुन्हा एकदा 124. 124 कॅमेरा व्यवस्थित कर. वरते छप्पर दिसतंय ते छप्पर नको दाखवू मला. व्यवस्थित कर दो परत मोबाईल तुझा. हा, ठीक आहे. प्लीज इकडे लक्ष द्या आता. ओके प्लीज. आता मी तुम्हाला एक कंडिशन सांगतो कॉम्पिटिशनची. व्हाईट अप ऑन द स्काय, रेड विथ माय रेड राईट हँड. तुमच्या राईट हँडची रेड करा. आणि विथ कॅमेरा ब्ल्यू. विथ कॅमेरा ब्ल्यू. कॅमेराकडे ब्ल्यू असला पाहिजे. अप साइड व्हाईट, विथ कॅमेरा ब्ल्यू,
आणि राईट साइड माझा रेड आला पाहिजे, तुमच्या राईट साइडला तुमचा रेड आला पाहिजे, जो काय असेल तो बघा. ओके. आणि एक मिक्सिंगचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो, इमिजिएटली स्टार्ट करू नका, मी सांगेल मग स्टार्ट करा. आता कोणीही माईक ऑन करणार नाही. आणि अर्चना साळुंके, तू डिस्क्वालिफाय होशील बाळा. तुझा हात खाली जातोय कॅमेऱ्यापेक्षा, कळतंय का तुला? सारिका सावंत, तुझा हात, तुला कळतंय का? त्याला सांगतो मी, तुला वेगळं सांगू का? तुझा नंबर काय दाखव मला. व्हॉट इज युअर रोल नंबर? 112. कॅमेऱ्यापेक्षा बाहेर आत नको जाऊ देऊ आता. मी स्क्रीन शेअर करतो. एक मिक्सिंग फॉर्म्युला येईल, घाई करू नका, मी सांगतो समजून तेव्हा स्टार्ट करायचं. प्लीज इकडे लक्ष द्या. हा फॉर्म्युल्याचे रोटेशन्स, प्लीज इकडे लक्ष द्या. या फॉर्म्युला कंप्लीट करायचा. पोझिशन चेक होईल. जर पोझिशन रॉंग झाली तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. म्हणून शांततेत हा फॉर्म्युला अप्लाय करा. सर्वजण अप्लाय करा. करा, स्टार्ट करा. सर कंप्लीटेड. बोलायची गरज नाही. बोलायला सांगितलं नाही मी. कंप्लीट रोटेशन झाल्यानंतर एक्स्ट्रा रोटेशन करायचं नाहीये, होल्ड करून ठेवायचं आहे. मी जसं विचारेल तसं दाखवायचंय. बोलू नका कोणी. सर्व मुलांचं रोटेशन झालेलं इकडे लक्ष द्या सर्वजण प्लीज. घरच्यांशी कोणी बोलू नका. कॉम्पिटिशनकडे लक्ष द्या. नाऊ कंप्लीट द, एक आपला जो मिक्सिंग फॉर्म्युला होता तो सर्वांनी कंप्लीट केलाय. आता चेक पॉइंट आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. आता काही मुलं डिस्क्वालिफाय होतील, म्हणून मी जसं सांगतो तसं ऐका. इकडे लक्ष द्या. आता तुमचा जो तुम्ही मिक्स केलेला आहे, तुम्हाला असा असा दाखवायचा आहे, असा दाखवायचा आहे प्लीज. मी ज्याचा ज्याचा नंबर सांगेल त्याने पुन्हा परत असं करून घ्यायचं. मी ज्याचा नंबर बोलेल त्याने असं करून घ्यायचं, म्हणजे आकाशाकडे तुमचा व्हाईट करून घ्यायचा. दाखवा सर्वजण. 601. ओके. सारिका ताई सावंत दाखव रे. दाखव तुझा नंबर काय आहे. नंबर काय बोल तुझा. 112. बेटा माही, तुझा दाखव जरा व्यवस्थित. माही दाखव तो. असा दाखव मला. माही दाखव कॅमेरात. माही असा दाखव. असा दाखव. माही. माही. ओके. सिद्धार्थ दाखव बेटा. ओके सिद्धार्थ ओके. 112. ठीक आहे. 108 ओके. 118 ओके. 114 ओके. 111 ओके. 125 खाली घ्या थोडासा, कॅमेरात घ्या व्यवस्थित. 125 ओके. रेवा, रेवा व्यवस्थित दाखव मला कॅमेरात. 121 ओके. अथर्व आराध्या व्यवस्थित दाखव. आराध्या काय नंबर आहे तुझा. आराध्या काय, काय नंबर आहे रे आराध्या. ब्ल्यू टी शर्ट. 119. 11. काय नाव, काय नंबर आहे तुझा. 119. 119. ठीक आहे. त्याच्यानंतर प्राचिती दाखव बेटा. 120 ओके. 8 नंबर ओके. 110. 110. ठीक आहे. कोण आहे हा. संदीप
दाखव बेटा व्यवस्थित. काय नंबर आहे तुझा? 127. 127 कुठे आहे? हा, त्याच्यानंतर हा कोण आहे कट मारलेला? उमेश. काय नंबर आहे तुझा? उमेश सोनवणे. 7. 7. 7. ओके ठीक आहे. बरोबर. हा, बोलू नको. 129. ओके. रेवती माने काय बेटा तुझं? क्यूब दाखव जरा. वाईट दाखव असा. कॅमेरा दे. काय नंबर आहे तुझा रेवती माने? 103. तुझ्या चेहऱ्यावर लाईट घे ना. लाईट गेली का तुमच्या गावाला? डोक्यावर एवढा लाईट लावून ठेवलाय तो, व्यवस्थित लाईट मध्ये बस. ठीक आहे. नेक्स्ट. 123 दाखव रे. 123. ओके. हा कोण आहे? अर्चना माझं खूप साळुंके. दिसत काय नंबर आहे अर्चना? बाकीच्याने बोलू नका, एकदा बोलून झाल्यावर. अर्चना साळुंके नंबर काय रे? काय नंबर आहे तुझा अर्चना साळुंके? सेंटरला लिहायला सांगितलं होतं तर भलतीचकडे लिहून ठेवला. अर्चना साळुंके नंबर सांग. दाखव मला ते, फिरून दाखव तो नंबरचा, इकडे कॅमेराकडे दाखव. काय नंबर आहे तुझा दाखव. इकडे दाखव माझ्याकडे, फिरू नको. फिरू नको. क्यूब असा असा दाखव फक्त, असा दाखव, असा असा कर. असा दाखव, जो नंबर असेल कॅमेराकडे पकड. दाखव. काय 12 नंबर? 12 नंबर कुठून आला तू? काय नंबर आहे तुझा? ए बाबा दाखव रे, काहीतरी नंबर सांग रे बाबा राजा. काय नाव आहे? 124. ठीक आहे. ठीक आहे. अवघड पोर आहेत. 117 ओके. 116 ओके. 126. 126. ठीक आहे चलो. ए अर्चना साळुंके ताई, ते परत छप्पर दिसायला लागलं ना, कॅमेरात ये ना. का पुन्हा पुन्हा हलवतोय? ठीक आहे. लक्ष द्या आता सर्वजण. आराध्या. ए आराध्या, आराध्या ब्ल्यू टी शर्ट कुठे आहे तुझा क्यूब? कॅमेराच्या बाहेर का बा हात चालला तुझा? नंबर सांग सर तुझा. माझं नाही. तू बोलू नको रे, मी तुझ्याशी बोलतो का? आराध्या ब्ल्यू शर्ट, काय नंबर आहे तुझा? माईक ऑन कर. 119. 119 ठाणे. ठीक आहे. रूल्स मी सांगतोय, कॅमेराच्या बाहेर हात नका जाऊ देऊ. मी डिस्क्वालिफाय केला. प्राप्ती, तुला पण डिस्क्वालिफाय व्हायचंय का? जरा कॅमेऱ्यात धरून ठेवा, रेकॉर्ड होतंय सर्व. रूपा बोरुडे ताई, माईक ऑन करा. येस काय सर. काय नंबर आहे त्याचा, रोल नंबर? 123. दाखवा मला इकडे. दाखवा बरं फिरून. ठीक आहे. हा, त्याला त्याला करू द्या, तुम्ही काही बोलू नका, द्या त्याच्याकडे. नाही नाही. हा ओके, इकडे त्यालाच लक्ष द्या दिलंय आता. सर. ओके ओके, माईक बंद करा आता. ओके, इकडे लक्ष द्या सर्वजण, इकडे लक्ष द्या सर्वजण. रूल्स आता तुमचे खऱ्या अर्थाने असं समजायचं, खऱ्या अर्थाने आता कॉम्पिटिशन स्टार्ट होणार आहे, अजून झालेली नाहीये. प्लीज इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला हात जर तुमचा पुन्हा परत बाहेर गेला, अर्धवट दिसला, असा असा जरी दिसला, तरी तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. कारण रिझल्ट लावणारे दुसरे आहेत. ते मला पण ओळखत नाही, तुम्हाला पण ओळखत नाही. पण तुमचा नंबरवर फार मेन आहे, इकडे लक्ष द्या. म्हणून जेव्हा तुमचं कंप्लीट होईल, इकडे लक्ष द्या, कंप्लीट होईल, असा नंबर आणायचा आणि बोलायचं झिरो इज ओव्हर, झिरो इज कम्प्लिटेड, असं बोलून कॅमेरा तुमचा माईक ऑन करायचा. झिरो इज कम्प्लिटेड. आणि झाला की माईक एकदाच बोलायचं. दोनदा बोलले की तुम्ही पण तरी पण डिस्क्वालिफाय व्हाल. एकदाच बोलायचं, माईक ऑन करून, आणि थांबून जायचं. ओके. सो पुन्हा परत आता सांगतो तुम्हाला, आधी तुम्हाला जसं पकडायचं तसं होल्ड करा, आणि एक जस्ट मिनिट थांबा. नाऊ टाइम इज स्टार्ट. स्टार्ट करा सॉल्व करायचा.
माईक ऑन करू नका. Sir, 113 is done. ओके, परत बोलू नको. Sir, 124 done. ओके, 127 done. दाखवला नाही, व्हिडिओत दाखवला नाही क्यूब. आता आता टाइम पकडला जाईल. Sir, 114 done. ओके, Sir, 111 complete. Done. ओके, Sir, 118 done. ओके, Sir, 116 done. Sir, ओके, 112 done. ओके, 112 done. Sir, 108 done. 129 complete. Done. ओके, 126 done. Sir, 124 done. ओके, Sir, 126 done. ओके. एकदाच बोला. White, white, white. Sir, ओके, 123 is done. ओके, ओके, Sir, 109 is complete. ओके, Sir, 120 is complete. ओके, Sir, 7 is complete. ओके, Sir, 119 is complete. ओके. Sir, झालंय माझं केवळ. आता टाइम पकडला जाईल मग तुझा. आता बोलली तर. नाही सर केव्हाची सांगते प्लीज बोलू नका परत. सर नाही मी complete. लास्ट 20 सेकंद बोनस. सर 103 कंप्लीट. ओके, लास्ट 10 सेकंद. 115 done. ओके, चलो ओव्हर. नो प्रॉब्लेम. वंडरफुल. सर्वांनी एन्जॉय केला. रिलॅक्स राहा बेटा. वैशिखा भोई. नो प्रॉब्लेम. वंडरफुल. ठेवून द्या आता, काही प्रॉब्लेम नाही. ठेवून द्या, ठेवून द्या, ठेवून द्या. सर्वजण ठेवून द्या. रिलॅक्स राहा सर्वजण. खाली ठेवून द्या आता सर्वजण. खाली ठेवा, खाली ठेवा, खाली ठेवून द्या सर्वजण. वंडरफुल. स्वतःसाठी क्लॅप करा सर्वजण. वाव वंडरफुल. की सर्वांनी खूप छान एन्जॉय केला, खूप मेहनत केली. हा, सो नो प्रॉब्लेम. 3 मिनिटाचा एक टास्क होता, पण 1 मिनिट बोनस दिला होता की सर्व मुलांचं झालं पाहिजे असं म्हणून. पण नो प्रॉब्लेम. काही मुलांचा राहिला असेल तरी नो प्रॉब्लेम. आपली कॉम्पिटिशन आपल्या स्वतःशी आहे. आपली कॉम्पिटिशन दुसऱ्याशी. बोला सर्वजण मनातल्या मनात. आपली कॉम्पिटिशन दुसऱ्याशी नाही. पुन्हा पहिला कोण आला, दुसरा कोण आला याच्यापेक्षा मी काल काल किती मिनिटात सोडवला होता आणि मी आज किती मिनिटात सोडवला, किती सेकंदात सोडवला, हे इम्पॉर्टंट आहे. स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं. प्लीज माईक बंद ठेवा. स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करणं हे इम्पॉर्टंट आहे. की मी काल किती मिनिटात केला होता आणि पुन्हा परत 1 महिन्यानंतर मी माझ्यामध्ये किती स्पीडली मी माझा स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करेल, हे इम्पॉर्टंट आहे कॉम्पिटिशनचा उद्देश. कॉम्पिटिशनचा उद्देश कोणाला मेडल, सर्टिफिकेट, ट्रॉफी मिळणं हे इम्पॉर्टंट नाही आहे. पण मी डेली रोज प्रॅक्टिस करतो का? 5 मिनटं.
माझ्या टीचर्स मला शिकवतात, मी अबॅकाची रोज 5 मिनिटं प्रॅक्टिस करतो का, मी रुबिक क्यूबची रोज 5 मिनिटं प्रॅक्टिस करतो का, मी बोथ हँड रायटिंगची रोज 5 मिनिटं प्रॅक्टिस करतो का, हा उद्देश आहे या कॉम्पिटिशनचा. बिकॉज ऑफ आपण ओल्ड एज झालो, आपण म्हातारपणी झालो, तरी आपला ब्रेन स्ट्रॉंग असला पाहिजे, आपला ब्रेन एंगेज्ड असला पाहिजे, त्याच्यामध्ये नवीन नवीन आयडिया झाल्या पाहिजे, तो इनिव्हेटिव्ह जो असला पाहिजे, तो क्रिएटिव्ह असला पाहिजे. हे इम्पॉर्टंट या कॉम्पिटिशनचा उद्देश आहे. इम्पॉर्टंट नाहीये की तुम्हाला मेडल मिळणार आहे का, सर्टिफिकेट मिळणार आहे का, ट्रॉफी मिळणार आहे, ते इम्पॉर्टंट नाहीये. व्हॉट इज द इम्पॉर्टंट? ब्रेनची एक्सरसाइज रोज झाली पाहिजे. रोज मुलांनी ठरवून 5 मिनिटं त्याच्यासाठी दिला पाहिजे. अनवॉन्टेड खूप सारा वाया वेळ घालवतो आपण. स्कूलमध्ये जाताना व्हॅनमध्ये अर्धा अर्धा तास मुलांशी गप्पा करताना, मस्ती करताना वेळ वाया घालवतो. पण एव्हरी मिनिट्स आपण आपल्याला स्वतःचं ब्रेन स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा बेस्ट ऑफ द बेस्ट ह्युमन बिंग बनण्यासाठी, या देशाची सेवा करण्यासाठी आपण चांगले विचार, इनोव्हेटिव्ह आयडियाज, क्रिएटिव्ह थॉट्स आपल्याकडे असले पाहिजे. याच्यासाठी ही छोटीशी कॉम्पिटिशन होती. सो डेफिनेटली तुम्ही सर्वांनी एन्जॉय केला असेल, आनंद मिळाला असेल तुम्हाला सर्वांना, मी असं समजतो. सो काही मिस्टेक्स पण होऊ शकतात याच्यामध्ये, पण तरी पण फॉरगेट अबाउट दिस ऑल थिंग्स. इम्पॉर्टंट काय? इम्पॉर्टंट मी मला स्वतःला इम्प्रूव्ह करेल. माझी कॉम्पिटिशन कोणाशी आहे? तुम्ही स्वतःशी असं विचारलं तर माझी कॉम्पिटिशन कोणाशी आहे? विथ माय सेल्फ, माझ्याशी आहे. मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे रोज, असं समजून आपण एक कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती. सो पुन्हा परत आपण लवकरच नॅशनलला भेटू. नॅशनल पण आपली होणार आहे, तेव्हा आपण निश्चित 19 फेब्रुवारीला नॅशनलमध्ये पण भेटू. तोपर्यंत रिझल्ट्स उद्या परवा तुमच्या टीचर्सकडनं तुम्हाला रिझल्ट मिळेलच टायमिंगनुसार. या बॅचमध्ये 1 2 3 4 5 6 7 7 1 2 3 4 5 6 7 7 बच्चे, 1 ॲबसेंट आणि 7 डिस्क्वालिफाय, असे 8 स्टुडंट, 7 स्टुडंट डिस्क्वालिफाय होते बिकॉज ऑफ नो फॉलो द रूल्स, किंवा त्यांच्या पोझिशन्स रॉंग होत्या. म्हणून 7 स्टुडंट टोटल कॉम्पिटिशनमधून जवळजवळ 30-35, म्हणजे जवळजवळ 35-40 स्टुडंट डिस्क्वालिफाय आहेत. असं काही नाही की नो प्रॉब्लेम, इट इज लर्निंग. पण रूल्स हे रूल्स असतात. तर म्हणून पुन्हा परत भांडू नका की मी काय केलं नाही, मी काय हे केलं नाही. रूल इज द रूल. तो माझ्यासाठी पण रूल आहे, तुमच्यासाठी पण रूल आहे, तुमच्या टीचर्ससाठी पण रूल आहे. इम्पॉर्टंट काय की मी माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं, मला जे शब्द माझ्या कानावर येत आहेत त्याप्रमाणे मी डिसिप्लिन फॉलो करणं, हे इम्पॉर्टंट असतं. सो पुन्हा परत सर्वांना अभिनंदन, सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन, सर्वांना बेस्ट ऑफ लक. पुन्हा परत आपण भेटूया नॅशनलमध्ये. तोपर्यंत रोज प्रॅक्टिस थोडी 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 करत राहा, जेव्हा जेव्हा वेळ असतो तेव्हा. एन्जॉय करा, इम्पॉर्टंट एन्जॉय करा आणि लर्निंग करा. रोज नवीन नवीन लर्निंग करा. सो बाय बाय. मी 6 वाजेपासून 6:30 पासून असंच बसलोय. आता 2 घास खातो. तुम्ही पण जेवण बाकी असेल तर जेवण करा, एन्जॉय करा आणि रिझल्टची वाट बघा. सो बाय बाय. कोणाला काही बोलायचंय कॉम्पिटिशन बद्दल? सर माझं हात वर जेवण झालं. हात वरती करून रूल असतो आपला क्लासमध्ये. डायरेक्टली कोणी नाही माईक ऑन सर. नाही करत. माईक कोणी ऑन करत नाही. माईक कोणी ऑन करायचं नाही. कोणाला काही बोलायचंय हात वरती करून, मी ज्याचं नाव घेईल त्यानेच फक्त बोलायचं. कोणाला बोलायचंय? ओके. कोणाला बोलायचंय? योगिता ताईंचं पिल्लू बोलणारे वाटतं. माईक ऑन कर आणि बोल, काय बोलायचंय तुला? बोल. माईक ऑन करायला तुला परमिशन दिली मी आता. माझा स्पीड काल आहे ना जास्त, म्हणजे काल आहे ना कमी होता, आज स्पीड जास्त आहे माझं. वाव, अभिनंदन तुझं. वंडरफुल. इट इज थँक्स. ऑब्झर्वेशन, त्याचं त्याने ऑब्झर्वेशन सांगितलं. सो नो प्रॉब्लेम. बाय बाय. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट कॉम्पिटिशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चलो बाय बाय पिल्लांनो. बाय बाय. बाय बाय.